ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डफावर थापतून तुण्यातान डफावर थापतून तुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायाचं गातो गुणगान जी जी शिवरायाचं गातो गुणगान जी 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 आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला बाबासाहेबाला शाहीर देशमुखाला नमन माझे माता पित्याला नमन माझे माता पित्याला तोर बंधूला शाहिरी साज चढविला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला आज गातो शिवरायाला शाहीर विजय गातो पोवाड्याला जिरहा जी नमस्कार नमस्कार जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. दुसऱ्या वर्षी पोलिओ झालेला एक मुलगा ते महाराष्ट्रातला एक लोकप्रिय शाहीर शिवशाहीर असा प्रवास असणाऱ्या विजय तनपुरे यांना आज आपण जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. विजयजी आपलं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. एकूण एका छोट्या मुलाचा हरिभक्त परायण शिवशाहीर होण्यापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासातले वेगवेगळे टप्पे याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण एक नजर टाकूया त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. वयाच्या दुसऱ्या वर्षी झालेल्या पोलिओमुळे अपंगत्व आलं. सोबत गरिबीही होतीच. मात्र जिद्द होती ती उभी राहण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. त्यामुळे आपल्या अपंगत्वाबाबत खचून न जाता संत साहित्याच्या आधारे विजय तनपुरे यांनी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला. आईसोबत कीर्तनाला जात असताना कीर्तन प्रवचन करण्याची गोडी लहानपणीच लागली. यासोबत शालेय शिक्षण चालू होतच. बीए पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मुळा प्रवरा वीज वितरण संस्थेत काही काळ टेलिफोन ऑपरेटरची नोकरीही केली. याच दरम्यान कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं. त्याचा फायदा कंपनी बंद झाल्यानंतर जयांना झाला. कीर्तन प्रवचन पोवाडे रचणं संपूर्ण महाराष्ट्रात फिरून ते सादर करणं यात विजय यांचा वेळ जाऊ लागला. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क होऊ लागला. त्यातूनच 1987 साली त्यांनी शिवगर्जना कला मंच आणि अपंग सेवा संस्थेची स्थापना केली. आपल्यासारख्याच दिव्यांगांना मदत व्हावी या उद्देशानं आता शिवाश्रय बांधण्याचंही त्यांचं स्वप्न आहे. देशापरदेशात कार्यक्रम अनेक पुरस्कार यामुळे आता विजय यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विजय यांच्या याच जिद्दीला आमचा सलाम. तर हा होता विजयजींचा आतापर्यंतचा प्रवास. विजयजी, प्रत्येकाची गोष्ट ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू होते जी इतरांसाठी प्रेरणादायी असते. तर अशा प्रकारे तुमच्या आयुष्याची गोष्ट सुरू होते ज्यावेळी तुम्ही 2 वर्षांचे होता तिथपर्यंत पहिली 2 वर्ष सर्वसामान्य मुलांसारखीच होती. दुसऱ्या वर्षानंतरचा हा प्रवास याविषयी आम्हाला सांगा, जो तुम्हाला आता आठवतोय किंवा इतरांकडून तुम्ही ऐकला. माझे आई वडील सांगायचे मला, आता वडील नाही तर आई आहे. 2 वर्षाचा असताना पोलिओ मला झाला आणि पोलिओ ते तापेमध्ये इंजेक्शन दिलं किंवा पोलिओ डोस दिला गेला नव्हता आणि 1.5 महिन्यानंतर ते लक्षात आलं. असं झालं. 72ला मोठा दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये आणि अनेक थोडं जागरूकता त्या पोलिओबद्दल झालेली नसली त्यामुळे ते होतं आणि मग ते होऊन गेलं. आणि पण 4-5 महिन्यामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं. मग आईनी बरं त्याला नारायण तेल चोळ, असं कर तसं कर, हे करत 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 मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आता पुन्हा कधी चालणार नाही. पण मी जसं जसं मला थोडा मोठा होत गेलो, साधारण मुलगा 5-1 वर्षाचा असल्यानंतर त्याला शाळेत घातलं जातं. माझ्या वडिलांनी मला शाळेत जाण्याच्या अगोदर 2 वर्ष शिकवलेलं नाही. ABCD असेल त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असं सगळं हे शिकत मग पहिलीला गेल्यावर मग मला कुबड्या आल्या.
नाही तर मी रिंगत जायचो. पण शाळेत न जाण्याच्या अगोदरपासून जे वाचायला लिहायला शिकलो. गुरुवारीच्या आमच्या राहुरीचा बाजार असल्यावर आई ते खाऊ आणायची आणि ते खाऊ घेतल्यावर ते उकांड्यात फेकून द्यायचे. मी ती कुबडी नसायची तेव्हा रिंगत जायचो त्या उकांड्यावर, तिथून तो कागद आणायचो आणि ते वाचायचो. अशी वाचनाची सवय लागली. त्याच्यामुळे जवळजवळ 2,500-3 हजारापेक्षाही जास्त पुस्तकं आमच्या घरामध्ये आहेत. किती वाचतो मी. वाचाल तर वाचाल शेवटी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक नियोजन करावं. छत्रपतींच्या चरित्रातून तेच शिकलो. आणि अपंगांनाही मी नेहमी कार्यक्रमातून सांगतो की आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे याचा विचार करा. यश तुम्हाला मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि जगाच्या बाजारामध्ये मॅनेजमेंट गुरु नावाची अशी जरी संकल्पना आहे, पण माझ्या छत्रपतींच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की शिवाजीराजांचं चरित्र हे मॅनेजमेंट गुरुचा बाप आहे. म्हणजे तुम्ही शालेय जीवनात असताना हे सगळे तुम्हाला त्रास होते, तुम्ही वाचनाची तुम्हाला एक प्रकारे आवड लागली, पण हे शिवाजी महाराज नेमके तुमच्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आले आणि तुम्ही शिवशाहीर व्हावं किंवा कीर्तन करावं ह्या प्रांताकडे कसे वळलात? लहानपणामध्ये बाबासाहेब, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख जे माझे गुरु, त्यांच्या कॅसेट सगळ्या महाराष्ट्राने ऐकल्या. मी ऐकायचो आणि मी तेवढंच तानाजीचा पवाडा पाठ केला. कुठेही जागरण गोंधळ असलं, सत्यनारायण पूजा असली की तिथे जायचो आणि त्या माईकवाल्याला म्हणायचं मला थोडं गाऊ दे म्हणून. सगळे ऐकत बसायचे, रिंगतच जायचो. आणि मग राहुरीमध्ये सुदर्शन महाराज होते पंढरपूरचे, त्यांची कीर्तन व्हायचे, पण ते कीर्तनातून पोवाडे करायचे. आणि पोवाडा म्हणत असताना मग आई मला कडेवर घेऊन जायची कीर्तनाला. आणि मग तो होत गेला आणि ते प्रभाव पडत गेला. आणि ते माझे मित्र आहेत सुरेश चव्हाण, ते गाणं गायचे, मी पोवाडा गायचो. मग प्रत्येकानं ओळखावं आणि त्या ओळखण्यातूनच ते पुढे काहीतरी घडणार आहे असं समजलं आणि मग प्रवास करत राहिलो. ही जी सकारात्मक आहे की एवढे शारीरिक विकलांगता असून सुद्धा तुम्हाला सातत्याने तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मकता वावरत होती, ती कुठून त्याचे काय काय स्रोत होते असं वाटतं तुम्हाला? म्हणजे सगळं छत्रपतींच्या चरित्रात. एखाद्याला वाटलं आता मी त्याच्यावर ते कॅसेटच केली. आमचे मित्र दत्ता सोनवणेंनी ते लिहिलेलं पुस्तकावरून पोवाडा केला की यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. कुणाला लोक शुल्लक गोष्टीहून आत्महत्या करतात. आत्महत्या करायचा जर विचार मनामध्ये आला तर प्रत्येकानं त्या पन्हाळ्याचा विषय आठवावा का. त्या पन्हाळ्यामधून शिवाजीराजे एवढ्या मोठ्या सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये अडकले, तिथूनही निसटले. ज्या वेळेला इकडे साईबाई गेल्या तर त्याच वेळेला प्रतापगडावरती अफजल खान आलाय. मग त्या बायकोच्या ते दिवस करायला सुद्धा थांबता आलं नाही, तिकडे जावं लागलं. असे अनेक प्रसंग शिवाजीराजाच्या आग्र्याच्या कैदेमध्ये सुटले की तिथून मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नव्हता शिवाजीराजांकडे. पण तिथेही राजमाता जिजाऊने जी कथा लहानपणी सांगितलं की कृष्णाचा जन्म झाला मथुरेतून आणि वेळूच्या टोपलीत गेले, अशी कथा राजांनी ऐकता ऐकता राजे म्हटले की जर भगवान गोपालकृष्ण वेळूच्या टोपलीमध्ये बसून या गोकुळातून मथुरेला गेलेत तर मलाही आज आग्र्यातून मथुरेला जायचंय. प्रकाश चमकला आणि राजे सुटले, पण हतबल झाले नाही. म्हणून मी सगळ्याला सांगत असतो की कुणाला सल्ले विचारत बसू नका. सल्ले विचारत राहाल तर तुमचं काम तर होणार नाही. याच्यापेक्षा स्वतःला एक आत्मचिंतन करा. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्यामध्ये आहेत. एकाच मिनिटामध्ये तुम्हाला सांगेल की वेळेला किती महत्व आहे. की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही काउंटही करू शकता. एका मिनिटात होतं पहा की धकाधकीच्या जीवनामध्ये टाइम इज मनी म्हटलं जातं. बघा वेळेला किती महत्व आहे. की 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या 1 वर्षाच्या वेळेला महत्व किती आहे ते 10वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा. 1 वर्षानंतर आपण 1 आठवड्याचं पाहू की आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये 1 आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. 1 आठवड्यानंतर आपण 1 दिवसाचं पाहू की दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही. त्या मजुराला विचारा 1 दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे. 1 दिवसानंतर आपण 1 तासाचं पाहू की 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं. त्या राजा सिकंदरला विचारा 1 तासाच्या वेळेला महत्व किती आहे. 1 तासानंतर आपण 1 मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला, त्याला विचारा 1 मिनिटाच्या वेळेला महत्व किती आहे. आणि मिनिटानंतर आपण 1 सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे, धावता धावता केवळ 1 सेकंदानं मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटू
पटूला विचारा, एका सेकंदाच्या वेळेला महत्व किती आहे, की इतरावरती टीका करण्याचा करता जो वेळ आपण खर्च करतो तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा. मग इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही आणि मी सुद्धा आता तुमचा वेळ घेणार नाही. पुढचा प्रश्न. बिलकुल, क्या बात आहे. शिवाजी महाराज ज्या प्रकारे सध्याच्या तरुणांपर्यंत पोहोचायला हवेत ते पोहोचवण्याचं काम तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करत आहात. तर या भागात आपण आता ब्रेक घेणार आहोत. मात्र ब्रेकवर जाता जाता तुम्ही जे काही सादरीकरण करता त्यातला काही भाग आला मला आवडेल. नक्कीच. राजांच्या आयुष्यातला एक प्रसंग की सिद्धी जोहारच्या वेड्यामध्ये शिवाजी राजे अडकले आणि तब्बल जवळजवळ 125 दिवसानंतर त्या किल्ल्याचा दरवाजा असा उघडला आणि राजांनी हाक मारली, शिवा काशीद आला. शिवा आला. राजांना हात जोडलं, राज माझी आठवण काढली सा. हो रे शिवा, सिद्धी जोहारला भेटायला जायचंय. राजा अडलं कुठं? अरे शिवा, याच्यासाठी प्रति शिवाजी हवा रे. आणि मग राजांनी आपली संदूक उघडली, आपला अंगरखा काढला आणि शिवाच्या समोर धरताच शिवा बोलतो, राजा आपली कापडं आम्हाला घालायला लावतासा. हो रे शिवा, तुला घालावेच लागतील. आणि एक एक वस्त्र राजांनी शिवाच्या अंगावर चढवायला सुरुवात केली. शिवाच्या लक्षात आलं की राजाचा एक आसू शिवाच्या खांद्यावर पडला. शिवानं राजाला हात जोडले आणि शिवा बोलतो, राज मी मेल्यानंतर माझ्यासाठी खूप जण रडत्याल, पण मी जिवंत असताना राजा तुम्ही माझ्यासाठी रडतासा. सोनं झालं राजा, माझ्या देहाचं सोनं झालं. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत शिवशाहीर विजय तनपुरे यांच्याशी. विजयजी, ज्या प्रकारे आपण प्रवास करत असतो तर कुठलाही यश हे केवळ एकट्याच्या जीवावर कधीच मिळत नसतं. तर एखादा खेळाडू घडतो त्यावेळी सुद्धा त्याच्या आजूबाजूची मंडळी, त्याचे कोच, प्रशिक्षक, त्याचे कुटुंबीय या सगळ्यांची साथ फार महत्वाची असते. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या कुटुंबियांव्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या घटकांची साथ तुम्हाला मिळाली की ज्याच्यामुळे ही झेप तुम्ही घेऊ शकता? अगदी खरं आहे. यशाला शॉर्टकट नसतो आणि माझ्या घडण्यामध्ये अगणित लोक आहेत की आमच्या राहुरीतले आहेत, बाहेरचे आहेत, घरातून तर पहिल्यांदा वडीलच आहेत, पण त्याच्यामध्ये अनेक पण नावं याचं घ्यावं तर त्याला राग येईल, पण अशी बरीच लोक आहेत. त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या तर माझ्या 49 भेटी झाल्या. आणि हे जे मला आयुष्य मिळालंय बोनस, त्यांनी वाचवलं मला. नाहीतर मी काय कुठे राहुरीच्या रस्त्यावर मरून पडलो असतो, काही झालं असतं. मग हे बोनस लाईफ आहे म्हणून अपंगांच्यासाठी आता इथून पुढे म्हटलं आजारी, आता इतका आजारी आहे मी, तुम्हाला मजा येईल ऐकायला की आपण OLX वर एखादी गाडीचे ओल्ड कार घ्यायची असली किंवा कारवाले.com वर पाहतो, त्याला 3 दाखवतात, ते फेअर, गुड आणि एक्सिलंट. तर त्याच्यातलं एक्सिलंट आजारी आहे मी सध्या. हो, तरी मी रात्री साताऱ्याहून इथे आलो. इथून आता उद्या आणि ती विनोदाची झालर तुम्ही जाऊ दिली नाही. शेवटी काय, गजण्यापेक्षा झिजणं कधी चांगलंच ना. गजू नाही मरायचं, झिजू नाही मरायचं. बिलकुल. तुमच्या या सगळ्या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या किंवा हा प्रवास जवळून बघितलेल्या काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. आपण या स्क्रीनवर बघूया ते काय म्हणतात. विजूचा लहानपणा आणलेल्या आहेत. आपण या स्क्रीनवर बघूया ते काय म्हणतात. विजूचा लहानपणापासूनच इतिहास आणि ह्या अशा गोष्टीवर खूप अभ्यास असायचा, अभ्यास करायचा तो. तर त्याचा प्रवास जर आज बघितला तर आम्हीच तो प्रवास बघून आज थक्क होतात की विजूनी कसा प्रवास केला हा एवढा मोठा. आणि आज तो देशात विदेशात प्रोग्राम करतोय, तर आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या काळी विजू असं कुठं वाटलं नाही की हा विजू अपंग आहे म्हणून. तो आम्हाला सर्वांना घेऊन बरोबर चालायचा आणि आमच्या पुढे असायचा तो. प्रत्येकाला ते सांगत असतात की यशाला शॉर्टकट नसतो, पण खरंच यशाला शॉर्टकट नसतो, कारण मेहनत केल्याशिवाय काहीही होत नाही. मेहनत ही प्रत्येकाला लागते. त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात खूप मोठा स्ट्रगल करतात. आपण त्यांना स्टेजवर अनेक वेळा पाहिलं असेल, परंतु त्यांच्या ज्या खेळातल्या ज्या कसरती आहेत, अपंग असून सुद्धा आम्हाला कधीही त्यांनी असं भासून देऊन मी अपंग आहे. अगदी आमच्या बरोबर
कबड्डी म्हणा किंवा खो खो म्हणा किंवा त्याला शिवणा पाणी पहिला असा शब्द होता, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारे कमी पडलेलं नाही आणि तसंच ते कार्य घेऊन एवढ्या स्पीडमध्ये आज शिवायन करतात, शिवगर्जनेचा कार्यक्रम करतात, पोहड्याचा कार्यक्रम करतात. ज्या ज्या वेळेस आम्हाला किंवा त्यांना आमची गरज लागेल त्या त्यावेळेस आम्ही आमची कामं सोडून त्यांच्याबरोबर नित्य असतो. 4 वर्ष आथोरणारच होता. मग महानारायण चुळून टप्पात बसून आंघोळ घालून रात 1 तासभर त्याला बसवायचं. आणि माझा मोठा मुलगा होता ना, ते त्याला घेऊन जा मुंबईला. 7 वर्ष जायचे यायचे माघारी. आज ते जगात नाही. 15 वर्ष झाले. आम्ही असा विचार नाही केला की आम्ही आता आम्ही काही करू शकणार नाही, पण आम्ही इतरांपुढे कधी हात पसरवले नाही की हा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. आम्ही स्वतःच्या स्वबळावर, त्यांनी सुद्धा स्वतः कार्यक्रम पोहड्याचे निम्मी रात्र जागून त्यांनी कार्यक्रम केले. तिथून येऊन ड्युटी बंद करायचे मुळाप्रवरत असताना. पण त्यांनी हा विचार नाही केला आम्ही जेवलो नाही. दिवस रात्र त्यांनी उपाशी काढले, पण कधी दुःख कोणाशी हे नाही केलं त्यांनी. तर विजयजी, हे सगळं तुमचं गणगोत फार मोठं आहे, तर या सगळ्यावर आता तुमची प्रतिक्रिया? ही माणसंच जोडत गेलो आणि हीच खऱ्या अर्थाने माझी श्रीमंती आहे. आणि म्हणून जे आयुष्य दिलंय ते अपंगांच्यासाठी समर्पण करतोय. आणि म्हणून याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या गप्पा आपण सुरू ठेवूया. हॅट्स ऑफ टू झी 24 तास की हे असेच उपक्रम चालू ठेवावेत आणि अशा लोकांना त्या अनुषंगानं प्रोत्साहन मिळेल आणि इतर लोक जे पीडित असतात किंवा ते जे पाहतील तर त्यांना एक उर्मी येईल आणि ते सुद्धा अशा आपल्या पद्धतीनं किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं स्वच्छंद जगायला शिकवतील असं मला वाटतं. त्यामुळे हा कार्यक्रम स्तुत्य आहे आणि हा अतिशय छान कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमासाठी झी 24 तासला माझा सलाम. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये. आपण गप्पा मारतो आहोत शिवशाहीर विजय तनपुरेंशी. विजयजी, दुसऱ्या वर्षी झालेल्या या पोलिओने आयुष्यात काय दिलं असं वाटतं? आयुष्यामध्ये माणसं दिली मला आणि ती जमवत गेलो मी समजतच नाही मला अपंग म्हणून, तो विषयच नाही. आणि मागच्याही महिन्यात भैयूजी महाराजांनी सांगितलं की आता इथून पुढे तुम्ही माणसासाठी जगू नका, माणुसकीसाठी जगा. आणि त्याच्यातूनच त्या ऊर्जेतून हे काम आता होणार आहे की 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन येतोय. त्या दिवशी शिर्डीच्या विमानतळावर शिवाश्रम उभा राहणार आहे, त्याचं भूमिपूजन आहे. की त्याच्यासाठी आमचे मित्र गोविंदराव घुगे आणि सुनील ढोली यांनी 2 एकर जागा तिथे दिली दान म्हणून. आणि मी सुद्धा मुंबईला आलो तर 300 रुपये गाडीचा टोल वाचतो तर तोही तिथे टाकतो. पुन्हा मला आमच्या बाळूनी 600 रुपये राजीव गांधी संजय गांधी योजनेची अपंगाचा पेन्शन ती चालू करून दिली, तीही त्याच्यात टाकतो. मागे आफ्रिकेला गेलो, लोकांनी $10-20 दिले, ते जवळजवळ 1015 झाले. मुंबईत बदलवले ते 61,000 झाले, तेही टाकून दिले. आता बरेच 2-4 देशामध्ये आत्ता आहे. आणि म्हणजे तिकडून एवढंच आणायचं, इकडे एवढं होणार आहे ते, आणि त्याच्यातून शिवाश्रम होणार आहे. कारण कष्ट तो सभी को करने पड़ते हैं, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग अपने को भरने पड़ते हैं. म्हणून अपंगांना एक अतिशय महत्वाचं मला सांगावं असं वाटतं की जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हात नाही होते. ज्या अपंग, त्याचबरोबर वृद्ध आई वडील की ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही तेही तिथं राहतील. आणि त्याच्यानंतर जे अनाथ आहेत ते तिथं राहतील. आणि त्यांच्याबरोबर एक असा शिवाश्रम भव्य असा उभा राहील. तेच नाही तर इतर धडधाकटही लोक त्यांच्या सेवेत राहतील. आणि एवढं मोठं अति दीर्घ काळापर्यंत चालणारा हा विषय असेल. इथून पुढेही तुमची ही स्वप्न वाढत राहोत, पूर्ण होत राहोत आणि अधिकाधिक समाजकार्य तुमच्या हातून घडो. अधिक अपंगांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची शक्ती तुमच्या या कार्यातून मिळो आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत अशा तुम्हाला शुभेच्छा मी देतो. आणि आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात आणि महाराष्ट्रातल्या कोट्यवधी प्रेक्षकांना तुमची प्रेरणादायी गोष्ट सांगितलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. आपणही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. बिलकुल. पण जाताना तुम्हाला मी असे सोडणार नाही आहोत.
सध्या गणपतीचा माहोल आहे, तर तुमच्याकडून काहीतरी गाता गाता आपण प्रेक्षकांचा निरोप घेऊ. पार्वती एका समयाला, पार्वती एका समयाला गेली होती बघा स्नानाला. गणराय त्याच समयाला, दारावर उभे समयाला, शंकर भगवान आले समयाला. अडविले महादेवाला, महादेवाला जिरहाजी, महादेवाला जिरहाजी. आणि महादेवाला राग आला आणि त्या मुलाचं शिर त्या आपल्या त्रिशूळानं उडवलं. आणि ही गोष्ट पार्वती मातेला समजली. बोलती तव पतीला, बोलती तव पतीला, तव पतीला हा पुलगा होता मजला. जिवंत करावे त्याला, करावे त्याला जिरहाजी, करावे त्याला जिरहाजी. आणि त्याच वेळेला भगवान शंकरांनी कुठेतरी पाहिलं आणि एका गजराजाचं मुख काढलं आणि ते त्या मुलाला चिटकवलं. आणि त्या दिवसापासून त्या बालकाला सर्वजण गणेश म्हणू लागले. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.